माझ्यासोबत राज्यपाल नियुक्त नवनिर्वाचित आमदार विक्रांत पाटील आहेत। दादा, सर्वप्रथम अभिनंदन। एक कार्यकर्ता ते थेट आमदार, कसा होता प्रवास आणि आज आमदारकीची शपथ घेतली? खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इतकी मोठी जबाबदारी मिळणं म्हणजे आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण यापेक्षा काही असूच शकत नाही। कारण वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा कामाला सुरुवात केली, सामाजिक क्षेत्रात खरं तर ते काम होतं। हळूहळू राजकीय प्रवास झाला, राज्यातल्या युवांचे प्रश्न, त्या ठिकाणी स्थानिक स्तराचे प्रश्न, मग ते राज्यातले प्रश्न असे सोडवत त्या ठिकाणी संघर्षाची भूमिका वेळोवेळी घेतली। आणि ते करताना असं कधी वाटलं नव्हतं की आपल्याला कधीतरी असं सभागृहात जाण्याची संधी मिळेल। स्वप्न नक्की होतं, पण ते कसं पूर्ण होईल, काय होईल यासाठीचा प्रवास खूप खरं तर तेवढा सोपा नव्हता। पण मला तर खरं तर आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि आमचे सगळेच नेते यांनी प्रचंड ताकद गेल्या 22 वर्षाच्या सगळ्या प्रवासात मला दिली। प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आमच्या सगळ्याच प्रमुख नेत्यांनी अनेक वेळा मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून घडलेला माझ्यासारखा कार्यकर्ता आणि त्यामुळे आदरणीय फडणवीस साहेबांचे, आदरणीय बावनकुळे साहेबांचे, आदरणीय चंद्रकांत दादांचे, सगळ्याच मोठ्या नेत्यांचे मला आभार या निमित्तानं व्यक्त करायचे आहेत। आज एक कार्यकर्ता म्हणून माझ्या भावना खूप खरं तर भावनिक आहेत। त्या ठिकाणी शपथ घेताना मन माझं भारावून गेलं होतं, कारण एका सामान्य परिवारातून मी येतो आणि त्यामुळे केवळ भारतीय जनता पार्टीमध्ये हे शक्य आहे की या ठिकाणी तुम्हाला अशी इतकी मोठी जबाबदारी देताना, सभागृहात पाठवताना, विधानभवनात पाठवताना, लोकप्रतिनिधी म्हणून संधी देताना तुमचं आडनाव किती मोठं आहे, तुमचा परिवार किती मोठा आहे आणि तुमच्या अकाउंटमध्ये बँक बॅलन्स किती आहे हे बघितलं जात नाही। तुमचं आडनाव, काही पक्षांमध्ये आडनाव मोठं आहे किंवा परिवारवाद आहे म्हणून संधी मिळते, इथे सामान्य परिवारातल्या कार्यकर्त्याला ही ताकद मिळते। मला वाटतं भारतीय जनता पार्टीची विशेषता आहे, आमच्या नेतृत्वाचे संस्कार आहेत, त्यामुळे सगळ्या नेत्यांचे मी आभार व्यक्त करतो। आज तुम्ही आमदारकीची शपथ घेतलीत, याच वेळेला दुसरीकडे राज्यातल्या लोकशाहीचा उत्सवाची देखील घोषणा झालेली आहे। कसं पाहताय, राज्यात आता आगामी काळामध्ये निवडणुका आहेत आणि त्याच वेळेला तुम्ही देखील शपथ घेतली? खरं तर निवडणुकीला आपण सगळेच जण सामोरे जातोय आणि त्यामुळे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते वर्षानुवर्ष रक्ताचं पाणी करतायत आणि वर्षाचे 365 दिवस आम्ही काम करतो आणि त्यामुळे जनसेवेचा घेतलेला हा वसा, पंडित दीनदयालजी उपाध्याय यांनी दिलेलं अंत्योदयाचं स्वप्न, हे आम्ही 365 दिवस 24/7 जगत असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी आचारसंहितेची घोषणा हे फक्त एक निमित्त मात्र असतं। त्या ठिकाणी आम्ही जे काही सेवा कार्य केलं, जनतेच्या त्या ठिकाणी सेवेचा प्रयत्न केला, लाभार्थी तयार करण्याचा प्रयत्न केला, लाभार्थ्यांचे आभार मानण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या विषयाला आम्ही 5 वर्ष काम करतोच आहे। फक्त आता परीक्षेला सामोरं जायचं असतं, त्यामुळे काम ताकदीनं करत होतो। आता अजून जरा वेग वाढवू, यापेक्षा वेगळं काय नाही, कारण तयारी आमची जोरदार आहे आणि त्यामुळे आता जनताही ताकदीनं त्या ठिकाणी महायुतीच्या बरोबर आहे आणि त्यामुळे हा उत्सव जो आहे लोकशाहीचा, तो जनता उत्साहात साजरा करेल, उत्सवाच्या स्वरूपात साजरा करेल आणि भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष महायुतीच्या पाठी ताकदीने उभं राहील, हे मला विश्वास आहे। गेले 22 वर्ष तुम्ही काम करताय, आज तुम्ही आमदार झालेला आहात, पुढील जे काही कार्यकाळ असेल त्याच्यामध्ये कोणत्या कामांना प्राधान्य देणार आहात तुम्ही? खरं तर माझा राजकीय प्रवासातला बराचसा भाग हा युवांसाठी काम करण्यात गेलेला आहे आणि त्यामुळे 2011 पासून तर थेट मी राज्यावरच काम करतोय। त्यामुळे युवा मोर्चाच्या माध्यमातून युवांचे समजून घेतलेले प्रश्न, विद्यार्थ्यांचे समजून घेतलेले प्रश्न, या विषयात चांगल्या पद्धतीनं मी काय रचनात्मक काम उभं करू शकतो, त्यांचे प्रश्न मी कशा पद्धतीनं पोटतिडकीनं मांडू शकतो, त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना, युवांना चांगल्या संधी मिळवून देण्यासाठी मला काय करता येईल, याचा पुरेपूर या जबाबदारीचा उपयोग मी या विषयासाठी करणार आहे आणि त्याचबरोबरीनं प्रत्येक समाज घटकासाठी मी काय करू शकतो का, हा माझा प्रयत्न राहणार आहे। शेवटी जनतेचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवण्यासाठी मिळालेली संधी असते आणि त्यामुळे हा एक काटेरी मुकुट आहे। त्यामुळे आता मला जेवढे काही हार तुरे मिळाले, पुष्पगुच्छ मिळाले, त्यातून मी समजून असं गेलो आहे की हा काटेरी मुकुट आहे, त्या हारातल्या प्रत्येक फुलाच्या प्रत्येक पाकळीतून मला माझ्या जबाबदारीची जाणीव त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जरी मला हात उंच करण्याची संधी मिळाली, आकाशाला हात लावण्याची संधी मिळाली, तरी माझे पाय जमिनीवर राहतील, हा प्रयत्न माझा कायम असणार आहे। सगळ्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात महाराष्ट्रातले असंख्य प्रश्न, युवा असतील, माता भगिनी असतील, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांचा आवाज म्हणून काम करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन। साधा कार्यकर्ता ते आज आमदार झालेले विक्रांत पाटील
हे पुढील काळामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी काम करणार आहेत आणि लोकांचे प्रश्न मांडून त्यावर आवाज उठवण्याचं काम मी करेन, असं पाटील यांनी सांगितलं. कॅमेरामॅन जयस्वालचा मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.